नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघूया असाइनमेंट्स कशा पद्धतीनं पूर्ण करून आपल्या ॲपमध्ये आपण अपलोड करू शकतो. तर फर्स्ट आपण आपली ॲप ओपन करायची आहे. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस दिसेल आणि लगेच तुम्हाला इथे तुमची असाइनमेंट दिसणार आहे. तुम्ही असाइनमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची असाइनमेंट बघायला मिळेल. सध्या ती पेंडिंग आहे. त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमची असाइनमेंट जी आहे ती बघण्यासाठी मिळेल. आता समजा असाइनमेंट काय दिलेली आहे, तर एक अटॅचमेंट आलेली आहे, त्यावरती तुम्ही डाउनलोड करायची आहे. डाउनलोड झाल्यानंतर ती ओपन होणार. समजा तिथे एक असाइनमेंट दिलेली आहे, 9th क्लास असाइनमेंट फर्स्ट इंग्लिश ग्रामर टॉपिक सेंटेन्सेस एक्झरसाइज सॉल्व आयडेंटिफाय द सेंटेन्सेस फॉर एक्झाम्पल अशी समथिंग असाइनमेंट असेल. आता ही असाइनमेंट तुम्ही एकदा बघून घेणे आणि व्यवस्थित एक रफ पेजवरती सॉल्व करायची आहे. आता सॉल्व झाल्यानंतर त्या पेजेसचे फोटो काढून घेणार आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील असाइनमेंटमध्ये तर टॉक टू ट्युटर यावर क्लिक करणार आणि तुम्ही तुमच्या काही असाइनमेंट्स असतील त्याबद्दल काही प्रश्न असतील ते तुम्ही इथं टाईप करू शकतात, म्हणजे जेणेकरून मला त्या गोष्टी समजतील आणि तुमच्यासोबत मी त्या गोष्टी शेअर करेन. यानंतर तुमचे जे ॲन्सर्स आलेले असतील किंवा जे ॲन्सर सॉल्व केलेले असतील असाइनमेंटचे ते इथे तुम्ही अपलोड करू शकतात. ॲड ॲन्सर्स असं ते इथं नाव आहे. यावरती क्लिक केल्यानंतर PDF तुम्ही अपलोड करू शकतात किंवा तुम्ही फोटोज काढलेले तर फोटोजवर इमेजवरती क्लिक करू शकतात. आता मला फोटो ॲड करायचा आहे समजा एक, तर तुम्ही एक असाइनमेंट म्हणून आणि मला जर वाटलं की क्रॉप करायचं आहे तर तुम्ही फोटो क्रॉपसुद्धा करू शकतात. क्रॉप केल्यानंतर इथं क्रॉपवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं ॲरोवरती क्लिक केल्यानंतर ते सबमिट होणार आहे. समजा तुम्हाला अजून एक फोटो ॲड करायचा आहे, पुन्हा ॲड ॲन्सरवरती क्लिक करणार, इमेजवरती क्लिक करणार, सेकंड फोटो तुम्ही चूज करणार आणि डन म्हणणार. अशा पद्धतीनं तुम्ही फोटो अपलोड करू शकतात. त्यानंतर सबमिट असाइनमेंट यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला नोटिफिकेशन येणार की तुम्ही सबमिट केलेलं आहे. हे बघा इथे नोटिफिकेशन येणार की तुमची असाइनमेंट सबमिट झालेली आहे. ओके. अशा पद्धतीने तुम्ही असाइनमेंट्स सॉल्व करून त्या अपलोड करू शकतात. धन्यवाद.